इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी मिळालेली आहे भाजपला, त्यानंतर मिळाली तृणमूल काँग्रेसला आणि नंतर काँग्रेसला। तर एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 या कालावधीत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून प्रादेशिक पक्षांना 5221 कोटी रुपयांच्या देणग्या मिळालेल्या आहेत। भाजपला मिळालेल्या आहेत 6060.21 कोटी रुपयांच्या देणग्या। निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 या कालावधीत काँग्रेस व आम आदमी पक्ष या दोन राष्ट्रीय पक्षांना अनुक्रमे 1421.86 कोटी रुपये व 65.45 कोटी रुपयांच्या देणग्या इलेक्ट्रॉल बॉन्डमधून मिळालेल्या आहेत। तर बसप, माकप, NPP यांना इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून कोणत्याही देणग्या मिळालेल्या नाहीत। शिवसेनेला 159.38 कोटी रुपयांची देणगी मिळालेली आहे। प्रादेशिक पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेसला 1609.53 कोटी रुपयांची देणगी मिळालेली आहे। राष्ट्रवादी गोमंतकला 1 कोटीहून कमी देणगी। 966 कोटींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करणारी मेगा इंजिनिअरिंग कंपनी चर्चेत आलेली आहे। उपकंपनीने घेतले 220 कोटींचे बॉन्ड। इलेक्ट्रॉल बॉन्डची सर्वाधिक खरेदी करणारी मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड MEIL कंपनी चर्चेत आली आहे। 12 एप्रिल 2019 ते 24 जानेवारी 2024 या कालावधीत कंपनीने 966 कोटी रुपयांचे बॉन्ड खरेदी केले। कंपनीचे संस्थापक PP रेड्डी यांच्याकडे 37,300 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे एका अहवालात म्हटले आहे। MEILची उपकंपनी असलेल्या वेस्टर्न UP पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडने 220 कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले आहेत। झोजिला बोगद्याची निर्मिती। MEIL कंपनी 1989 साली स्थापन झाली। बोगदे तसेच हायस्पीड रेल्वेसाठीच्या पायाभूत सुविधा उभारणे ही कामे ही कंपनी प्रामुख्याने करते। श्रीनगर ते लडाख या मार्गावरील झोजिला बोगद्यासह अनेक महत्त्वाची कामे कंपनीने केली आहेत। ठाणे बोरिवली दरम्यान बोगदा बांधण्याचे कामही मिळाले आहे। BKCतील बुलेट ट्रेन रेल्वे स्थानकाचे बांधकाम हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनसह मेगा इंजिनिअरिंग देखील सहभागी आहे। केंद्रातील सत्ताधारी भाजपला निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेल्या देणग्या व ED घालत असलेल्या धाडींसकट सर्व तपास यंत्रणांकडून सुरू असलेली कारवाई यांचा परस्परांशी संबंध असल्याच्या आरोपांचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी इन्कार केला। निर्मला सीतारामन म्हणाल्या की कोणत्याही कंपनीने देणग्या दिल्या तरी त्या कंपनीशी संबंधित असलेल्या प्रकरण EDकडे तपासासाठी असेल तर आम्ही आवश्यक ती कारवाई करतो। त्या कंपनीची सखोल चौकशी केली जाते। ED एखाद्या कंपनीकडे चौकशीसाठी जाते, मग ती कंपनी स्वतःला वाचविण्यासाठी देणगी देते असे म्हणणे चुकीचे आहे। या कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे भाजपलाच देणगी दिली असा आरोप टीकाकार कशाच्या आधारे करतात। या कंपन्यांनी कदाचित प्रादेशिक पक्षांनाही देणग्या दिलेल्या असू शकतात असे निर्मला सीतारामन म्हणाल्या। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा, शेअर करा आणि प्लीज